प्रश्न नंबर 4 बघूया. पहा काय आहे याच्यामध्ये. 33 म्हणजे 33. एक मिनिट. हां, पहा 33 आणि 97. 33 आणि 97 यांच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी कोणतेही जो ऑप्शन आहे तो म्हणजे यामध्ये काय खरे आहे असं विचारलेलं आहे. यापैकी कोणतं ऑप्शन खरं आहे? दोन्ही मूळ संख्या आहेत. आता 33 आणि 97 ह्या मूळ संख्या आहेत का? बघा, 97 ही मूळ संख्या आहे, है ना? 97 ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही. कारण 31 आहे. आपण आताच पाहिलेल्या मूळ संख्येमध्ये 31 आहे मूळ संख्या, 33 नाही. त्यामुळे हे ऑप्शन आपल्या काही कामाचं नाही. नंतरचं आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर सहमूळ संख्या आहेत की नाही हे फॅक्टर कळल्यावर समजेन आपल्याला. त्यामुळे तोपर्यंत सी नंबर हा लागू होतो का बघूया. दोन्ही 11ची गुणिते आहेत. नाही होऊ शकत. हा 11चं गुणित आहे. 11च्या पाढ्यामध्ये आपल्याला 33 मिळेल. 11च्या पाढ्यात 97 मिळत नाही. म्हणजे हा ऑप्शन जो आहे हा पण लागू होत नाही आपल्याला. त्यानंतर आहे दोन्हीही समसंख्या आहेत. तर दोन्ही समसंख्या नाही आहेत, कारण त्या दोन्हीही संख्येच्या शेवटी पहा 7 आणि 3 अशा प्रकारचे अंक येतात. म्हणजे त्या समसंख्या नाही आहेत आणि त्यांना दोन्हीसुद्धा भाग पूर्ण जात नाही. म्हणजे हे पण ऑप्शन नाही. कारण ज्या संख्येच्या शेवटी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी यापैकी अंक असतील, तर ती संख्या आपण समसंख्या आहेत असं म्हणू शकतो. पण ही समसंख्या नाही आहे. मग आता राहतो शेवटचा ऑप्शन सहमूळ संख्या. याला राईट करण्यापूर्वी अगोदर याला प्रूफ करून बघूया. पहा 97 ही सहमूळ आहे का किंवा 33 ही ह्या दोन्ही सहमूळ आहेत का? तर बघूया कशा आहेत का. तर सहमूळ संख्या त्यांनाच म्हणायचं ज्या संख्येचं फॅक्टर म्हणजेच त्यांचं जेव्हा आपण अवयव बनवतो, तर अवयवांमध्ये जर का समजा 1 आणि 1 है ना, सामायिक हा अवयव असला पाहिजे दोघांचाही सामायिक. 1 आणि 1 म्हणजे इथेही 1 असला पाहिजे, इथेही 1 असला पाहिजे. परंतु बाकीचे दुसरे कोणतेच सारखे नसले पाहिजे. बघूया करून. 97ला 1 ने भाग जातो. 97ला फक्त 97नेच भाग जातो. त्यानंतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 33ला हा 1 नेही भाग जातो. 33ला हा 3 नेही भाग जातो. 11नेही जातो आणि 33 या संख्येनेही भाग जातो. म्हणजेच यामध्ये आता सामायिक अवयव कोणते आहेत? फक्त 1 हा सामायिक अवयव झाला. दोघांची समान आहेत, सारखे आहेत, परंतु बाकी कोणतेच जुळत नाहीत. त्यामुळे ही सहमूळ संख्या आहे. इथे मग आपण राईट करायचं आहे. 2 नंबर म्हणजे बी हा सहमूळ संख्या आहे. हा ऑप्शन आपला मिळालेला आहे. आपलं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. चला पुढे जाऊया.